अमरावती शहराच्या अगदी मध्यवस्तीमध्ये असलेल्या प्रसिद्ध सायन्स स्क्वेअर मैदानाची दुरावस्था झालेली आहे। भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून याच मैदानाने अनेक सभा पाहिलेल्या आहेत, तर स्वातंत्र्याच्या नंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या सभासुद्धा याच सायन्स स्क्वेअर मैदानाने अनुभवलेले आहेत। हे मैदान जिल्हा परिषद विभागाच्या देखरेखीमध्ये असून त्याची देखरेखसुद्धा याच विभागाकडे आहे आणि येथून येणारे सर्व शुल्क हे सुद्धा जिल्हा परिषदेकडेच जमा होत असते। त्यामुळे या सायन्स स्क्वेअर मैदानाची देखरेख करण्याचे कार्यसुद्धा जिल्हा परिषदेकडे आहे। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या सायन्स स्क्वेअर मैदानाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे। या ठिकाणी संरक्षणाकरिता असलेल्या भिंती ह्या संपूर्णपणे तुटून गेलेल्या अवस्थेमध्ये असून संरक्षणाकरिता कोणताही कर्मचारी येथे तैनात नाही। अशातच आता सायन्स स्क्वेअर मैदान हे आंबट शौकीनांचा फिक्स पॉइंट बनलेला आहे। दिवसाढवळ्या या ठिकाणी दुचाकी चारचाकीने सरळ आतमध्ये जाऊन बिनधास्त दारूच्या बॉटल रिचविल्या जातात आणि सोबतच जिल्हा परिषद लाल शाळेच्या मागे असणारी तृतीयपंथीयांची रेलचेल या ठिकाणी वेगळेच काहीतरी कमाल करीत असल्याचे सुद्धा निदर्शनास येते। या ठिकाणी यापूर्वी अनेक वाद निर्माण होऊन खूनसुद्धा झालेला आहे, तरी मात्र याकडे लक्ष दिले जात नाही। पोलिसांच्या उपस्थितीमध्ये बाजूच्या चारचाकी वाहनामध्ये दारू पिणे, गप्पा मारणे इत्यादी घटना घडताना दिसत आहेत, तर बाजूलाच अनेक वेगवेगळ्या समूहाच्या लोकांनी आपल्या परिवारासह या ठिकाणी आपला संसार थाटलेला आहे। विदर्भ न्यूजच्या आमच्या प्रतिनिधीने आपल्या कॅमेरामध्ये येथील दुरावस्थेचा हा प्रकार कैद केलेला आहे। विदर्भ न्यूजकरिता अजय शृंगारे यांचा हा वृत्तांत।